Hi everyone, namaste. My name is Lina from Thailand. It's very honor for me to come here, fly over from Thailand to wish Balasubai Rashku on his birthday. So I wish him stay healthy, a lot of blessings from God, and I wish him have a very wonderful year. Thank you so much for being here. नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भरतभाई राजपूत यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथील कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि चाहत्यांनी राजपूत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी रीघ लावली आणि यावेळी भरतभाई राजपूत यांच्यावर राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि अन्य विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पहार, पुष्पगुच्छ देत त्यांची राजकीय कारकीर्द यापुढे सुद्धा यशस्वी होत राहावी आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहून त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे अभिष्टचिंतन करून भरभरून शुभेच्छांसह भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. आणि या प्रसंगी भरतभाई राजपूत यांच्या कार्यालयात शेकडोंच्या उपस्थितीत केक कापून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी राजपूत यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, कमेंट करा, तुमची मतं कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हॅपी बर्थडे भरतभाई, हॅव अ लॉंग अँड हॅपी लाईफ. खूप शुभेच्छा. जी कामं केले आहेत तर अशाच पद्धतीने सर्व कामं केल्या पाहिजे. तर बाकी तर सगळ्यांनी भरपूर सगळे बोललेत आणि केक कापायची सगळी वाट बघताय. आता जास्त काय बोलत नाही, पण भरतभाई तुम्हाला मी सगळ्यांसमोर ग्वाही घेतोय की मला नगरसेवक तुम्ही बनवलं, ह्याच्या पुढे नगराध्यक्ष पण आपल्या पार्टीचाच बसणार आणि 10 नंबरची सीट जी गेल्या वेळी आपली काही मतांसाठी हुकली होती ती तुम्हाला गिफ्ट म्हणून आम्ही यावेळी तुम्हाला देणार, हे तुम्हाला आम्ही सगळ्यांसमोर ग्वाही देतो. जय जय महाराज. सगळे उभेच आहेत. तर आता आपण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे 26/11 आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आणि वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या शूरवीरांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली ते देणार आहोत. पालघर जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॅशिंग नेतृत्व, सर्वांवर प्रेम करणारे आणि त्यांच्यावर सर्व प्रेम करणारे असे भरतभाई, त्यांच्याबद्दल आता सर्वांनीच सर्व सांगितलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्यात. मी माझ्या मैत्रीची, कॉलेज सोडल्यानंतर मैत्री आणि मैत्रीनंतर राजकारणाची सुरुवात ही त्यांना बघून त्यांच्या इन्स्पिरेशननी सुरुवात केली. मेरा शासन ही मेरा वचन है असा एक हाती चालवणारे जिल्ह्याचे नेतृत्व भरतभाई यांना उदंड आयुष्य लाभो असं आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी देवाकडे प्रार्थना करतो. हे लोकांचं प्रेम आहे आणि जसं विवेकजींनी सांगितलं की आम्ही 1 वर्षापासून भरतभाईला जॉईन झालो. प्रत्येकने आपल्या मनात त्यांनी सांगितलं की आम्हाला यांचा अनुभव, त्यांचा अनुभव, आणि तुषारजींनी सांगितलं की 6 सीट आणून देतो पण पैसे पण तुम्हीच खर्च करा. आणि इथे आमचे मित्र, आमचे ज्येष्ठ भरतभाई शाह जे कृषी सभापती आहेत, त्यांच्यानंतर आमचे राष्ट्रवादीचे समीभाई पिरा, ते वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये आहेत, पण दोस्तीसाठी ते दिवाळी, गणपती, आपला वाढदिवस ते नेहमी येतात आणि त्यांना पक्षाचीही अडचण नाही. आणि अडचण पुढे पण ठेवू नका पिरा साहेब, तुम्ही बीजेपी मध्ये या. तुम्ही रोज सांगून किती सांगायचं तुम्हाला. आणि तुम्हाला खरं सांगतो का माझं एकच आहे का लोक जोडा, लोकांमध्ये राहा. जसं शिरसाट सरांनी सांगितलं का आम्ही हे घेऊन गेलो, पण त्यांचं जेव्हा काम केलं खरोखर सर तुम्हाला सांगतो एवढा आनंद झाला मला आतमध्ये. आणि मला आता पण वाटतंय त्याला डबल करायचं मला. का तुमची जी संख्या आणि तुमच्या तिथे जे टाइम तुम्ही देतात आणि जे यूज करतात जगा, मी ते जेव्हा येतो जातो तर मला असं वाटतंय की त्याला अजून मोठा करायला पाहिजे आणि ते आपण लवकरच मोठा करतो. आणि जसं माझे मित्र आहेत वर्ष 20 वर्ष 30 वर्षापासून जे माझ्यासोबत काम करतात, मला पद मी नगरचे सर्व पदावर राहिलेलो आहे.
आता जिल्हाध्यक्ष आहे, भविष्यात जे देव देतील आपण ते पदावर काम करू, पण माझ्या आयुष्यामध्ये मला माणसं जोडायचं आहे आणि त्यांच्याबरोबर राहताना त्या 99-100% ट्रान्सपरंट राहायचं आहे. कारण कसं आहे, राजकारण आता कसं आहे, तुम्ही राजकारणामध्ये खोटं बोलणार, त्याच्यानंतर 2 दिवसात त्याला समजणार, तर ही भूमिका आपण घेत नाही आणि आपण 100% जे करणार ते समोरला सांगतो की असा असा विषय तू करून घे. कारण हे राजकारणमध्ये कसं असते, टाइमसाठी ॲडजस्टमेंटसाठी माणूस खोटं बोलतो, पण ते थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि माझे सर्वच मित्र आहेत इथे बसलेले, आम्ही 30-30 वर्षापासून सोबत आहोत. जसं दामोदर माची, त्याच्यानंतर हे आपल्याला पाहिजे. आणि माझ्यामध्ये काय कमी असेल तर 100% मी माझा स्वभाव बदल करून आणि ते माणूस माझ्याकडून दूर जायला नाही पाहिजे, ही माझी भूमिका असते. कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव अलग अलग असतो आणि आपण जेव्हा काम करतो सर्वांना घेऊन, तर हे सर्वांचा स्वभाव मॅच करून मला काम करावं लागतो. आणि सर्व इथे बसलेले आहेत आणि तुम्ही मला सांगा की माझ्याकडे कधी पण आलेले व्यक्ती त्यांना कधी नाही सांगितलं नसेल, माझी कॅपॅसिटी नसेल तरी पण त्याच्या कामाचा प्रयत्न करतो मी. आणि आज आपण जसं लुईसजीने सांगितलं, शिंदाजीने सांगितलं की डहाणूची सीट कमी मताने गेली, हे खरोखर खंत आहे आम्हाला. हे फार कमी मताने गेली, नाही तर ही सीट 100% 15 ते 25,000 मते निवडून आली असती. पण काय देवाची काय मर्जी असेल त्याच्यामध्ये, नाही तर ही सीट 100% येणारी सीट होती. आज आपण जिल्ह्यामध्ये 5 सीट आली. आता जिल्हा परिषद अध्यक्ष बसवायचं भाजपचं, तुषार बसवणार ना आपण, पंकज जिल्हा परिषदचे अध्यक्ष 2 महिन्यामध्ये भाजपचा बसला पाहिजे आणि डहाणूमध्ये नगराध्यक्ष भाजपचा बसला पाहिजे आणि पालघरमध्ये नगराध्यक्ष भाजपचा बसला पाहिजे. आमचे तालुकाध्यक्ष वाड्याचे मंगेशजी पाटील आले, ते आता जस्ट आले. आणि हे सर्व माझी टीम जे आता दिवसभर सर्व येत राहणार, पण माझी एवढीच विनंती राहणार, जसं विश्वास आणि प्रेम. आणि मी विसरलो आमच्या रोहिटन जायवाला, कुठे गेले रोहिटनजी? हा, हे नेहमी मला साथ दिले प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या मनापासून आभार. आणि सर्व लोकांनी असं प्रेम आणि विश्वास ठेवा माझ्यावर. मी कुठे चुकलो तुम्ही हक्काने सांगा की भरत तू इथे चुकतोय, हे तुझी गलती आहे, हे तू सुधार कर. मी 100% त्याला बदलणार. आणि माझ्याकडून कधी चूक झाली तर तुम्ही मला कान पकडू शकतात, एवढा हक ठेवा. आणि असंच प्रेम आणि विश्वास ठेवा. इथे थांबतो नाही. आणि आमचे सुधाकर राऊतजी आलेले काँग्रेसचे, कुठे गेले सुधाकर राऊतजी? काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी, शिवसेना, डॉक्टर अहिरे इथे उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर येतात. एक रिलेशन आहे. इलेक्शन संपलं 5 वर्षानंतर प्रत्येक माणसाचे रिलेशन मेंटेन करावं, ही माझी पद्धत आहे काम करायची. आणि तुम्ही पण तसं, हा इलेक्शन लढताना कॉम्प्रोमाइज नाही करायचं. 5-6 वाजता ठोकायचे ठोकून पण टाकायचे, पण ते इलेक्शन नंतर रिलेशन मेंटेन ठेवायचं. हे राजकारण आहे आणि राजकारण 1 दिवसाचं असतो. माझी एवढीच विनंती आहे. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.